पाहुयात पुढची बातमी। वराह पूजनावरून सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळाले। वराह विष्णूचा तिसरा अवतार आहे, त्यामुळे वराह जयंती साजरी करा आणि पूजन करण्याची मागणी पुन्हा एकदा नितेश राणेंनी केलेली आहे। वराहाचं पूजन केल्यानंतर काही लोकांच्या पोटामध्ये दुखत असेल तर त्याला इलाज नसल्याचंही नितेश राणेंनी म्हटलेलं आहे। तसंच वराह विष्णूचा अवतार असल्याचंही राणेंनी म्हटलंय। तर दुसरीकडे नितेश राणेंच्या वराह पूजेला आमदार अमोल मिटकरींनी विरोध केलाय। वराहांना घरात बांधा आणि त्यांची पूजा करा असा सल्ला अमोल मिटकरींनी नितेश राणेंना दिलेला आहे। तो अर्धा त्याचं धर्मांतर झालंय। आता उद्धव खान किंवा उद्धव शेखच लावलं पाहिजे त्याच्या नावापुढे, म्हणून ठाकरे गटाने अपेक्षित असं आंदोलन केलंय। मुळामध्ये वराह जयंतीच्या निमित्ताने, ज्याला आम्ही विष्णूचा तिसरा अवतार समजतो, त्यांनी पृथ्वीच्या रक्षणासाठी त्यांनी ते अवतार स्वीकारला। त्याचा अगर तुम्ही वराह जयंतीच्या निमित्ताने अगर तुम्ही आंदोलन करत असाल ना, तर ह्याच्यापेक्षा मोठा हिंदू धर्माचा अपमान नाहीच आहे। प्रश्न वराह पूजनाचा, तर मी तर कालही सांगितलं, त्यांनी घरात मस्त 2-4 डुकरं बांधावी, वराहाला डुक्कर असं म्हणतात, आणि रोज आरती करावी, आमचं काही म्हणणं नाही। पण महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचा जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या रानडुकरांबद्दल सरकारमधल्या मंत्र्यांना प्रेम असणं म्हणजे हे शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे। जयंत पाटलांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, त्यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढण्यास आपण तयार आहोत असं गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांना आव्हान दिलेलं आहे। जयंत पाटलांकडून मतचोरीचा आरोप करण्यात आलेला होता आणि त्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांना हे थेट आव्हान दिलेलं आहे। तुम्ही म्हणताय ना, मी बाहेरच्या गावात आलो, 40,000 मतांनी निवडून आलो। जयंत पाटलाला माझं आव्हान आहे, जयंत पाटलाचं प्रेम असणार, म्हणजे जयंत पाटलाला ईश्वरपूर मान्य नाही, त्याला इस्लामपूर मान्य आहे, हा हिंदू विरोधी आहे। त्या हिंदू विरोधी जयंत पाटलाला माझं चॅलेंज आहे, तुम्ही उद्या महाराष्ट्राच्या विधानसभाच्या अध्यक्षाला जाऊन भेटा, राजीनामा द्या, मी तिथं निवडणूक लढवतो ईश्वरपूरमध्ये, आणि बघू काय होतंय। त्यांच्यात हिंमत आहे का? त्यांनी तिथं राजीनामा द्यावा, हिंमत असेल तर। तुमचंच मतदारसंघ आहे ना, मी म्हणतोय, आणि भारतीय जनता पार्टीने मला तिथं लढण्याची परवानगी द्यावी, तिकीट द्यावं, मी जयंत पाटलाच्या विरोधात तिथं जाऊन लढतो, त्याला हिंमत लागते। आणि आता एक आनंदाची बातमी आहे, मुंबईसाठी आज 2 वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहेत। मुंबई नांदेड प्रवास आता सुसाट होणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज शुभारंभ पार पडेल। नांदेडकरांच्या सेवेमध्ये सुपरफास्ट वंदे भारत बहुप्रतीक्षित असलेल्या नांदेड मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा मुहूर्त अखेर ठरलेला आहे। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवून या रेल्वे सेवेचा शुभारंभ केला जाणार आहे। कर्मचाऱ्यांना सुद्धा बाप्पा पावलेला आहे, कारण आज एसटी कर्मचाऱ्यांचा पगार होणार आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार गणेशोत्सवासाठी या महिन्यामध्ये लवकर केला जाणार होता आणि त्यामुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील एसटी कर्मचाऱ्यांना लवकर पगार देण्याचे आदेश दिलेले होते। त्यामुळे आजच एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळणार आहे। नेहमी 7 ते 10 तारखेपर्यंत कर्मचाऱ्यांना त्यांचा पगार मिळतो, मात्र गणेशोत्सव आलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांना देखील त्यांचा पगार आजच दिला जाईल। आणि आता दुचाकी स्वारांसाठी एक मोठी बातमी आहे। 1 सप्टेंबर पासून दुचाकी स्वारांसाठी नवे नियम लागू करण्यात येणार आहेत। नियमभंग करणाऱ्यांवर दंडाची कारवाई केली जाणार आहे। रस्त्यावरील अपघात कमी करणं आणि वाहतूक व्यवस्थेमध्ये शिस्त आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं वाहतूक नियमांमध्ये मोठे बदल केलेले आहेत। आता नियम मोडल्यास आधीपेक्षा दंडाची रक्कम 10 पट जास्त आकारली जाण्याची शक्यता आहे। तर नवीन वाहतूक नियमांमधील महत्त्वाचे बदल काय असू शकतात पाहूया। दंड रकमेवर मोठी वाढ करण्यात आलेली आहे। दंड आता पूर्वीच्या तुलनेमध्ये 10 पट असेल। नियम मोडणाऱ्यांवर थेट ई-चलन पाठवलं जाईल। लायसन्स रद्द करण्याची देखील तरतूद करण्यात आली आहे। वारंवार नियम मोडल्यास 3 महिन्यांसाठी निलंबित करण्यात येईल। 18 वर्षांखालील मुलाला पकडल्यास मोठा दंड आकारला जाईल। वाहन चालक किंवा पालकांना 25,000 रुपये दंड आकारला जाईल। 3 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद देखील यामध्ये करण्यात आलेली आहे।